नमस्कार. मी विजय सुभाष भगत. जय महाराष्ट्र. कोपरगावच्या शहराच्या विकासासाठी कळकळीचं सर्वांना आवाहन करतोय. माझ्या कोपरगावच्या शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना मी आज आपल्या समोर एक माझी मंडळी सौ बीना विजय भगत ही उमेदवार म्हणून नाही तर आपल्या सुखदुःखात सोबत असलेली एक सामान्य कार्यकर्ता व आजपर्यंत मी कोपरगाव शहराच्या आणि समाजासाठी काम करत असताना अनेक सामाजिक उपक्रम केले. त्याच्यात शहरातील ज्वलंत प्रश्नावर विविध आंदोलनं केली. हे करत असताना आमच्यावर अनेक खोटे नाटे गुन्हे दाखल झाले. कोपरगाव शहरामध्ये आमच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल झाल्या. माझ्यासोबत भरत मोरे, अनिल गायकवाड, आम्ही आंदोलक आहोत तरी आम्ही डगमगलो नाही. आम्ही ठामपणे कोपरगावच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढत राहिलो. त्यामध्ये आम्ही मोठमोठे आंदोलन घेतले. आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, व्यावसायिकासाठी, अतिक्रमणाच्या याच्यात आम्ही आंदोलनं केली. अन्यायाविरुद्ध लढून जनतेला न्याय द्यायसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरलेलो आहे. यातून अनेक राजकारणावाल्यांना आमचा त्रास झालेला आहे. आता वेळ आहे तुमची, जनतेची, सर्वांची. इकडं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीतील रयतेचे राज्य चालवणारे आम्ही लोक का दुसरीकडे घराणेशाही, कारखानेशाही, हुकुमशाही, दांडगाईशाही आणि धनदांडगे लोक यांना गोरगरिबी जनतेची पिळवणूक करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून देणार का? हे तुम्ही ठरवायचं. कोपरगावकरांनो, आजपर्यंत आम्ही, माझं गाव माझा अभिमान, आतापर्यंत आम्ही या प्रकरणात आंदोलन करत आलेलो आहे. ही लढाई आता धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य जनतेची आहे. त्याकरता आमचे सर्व उमेदवार आहे मशाल चिन्हावर, हे सर्वसामान्य उमेदवार उभे राहिलेले. तुम्ही पाहिले असेल, सर्व गोर गरीब हे सगळे उमेदवार आहे. याच्यातून आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्हाला, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील सर्व शिवसैनिक व रणरागिणी यांना निवडून आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, सर्वांना न्याय देणारा पक्ष आहे. तुम्ही आजच पाहिलेलं असेल, मुख्यमंत्री सभेला आले तर गावच्या गाव बंद झालं. एकूण ती दहशत. म्हणजे तुम्ही येणार म्हणजे गाव बंद करणार, म्हणजे आधीच आमचं कोपरगावचं वाटोळ झालेलं, त्याच्यात अजून वाटोळ करणार का? केवळ आम्ही त्रास सहन करायचा तुमचा. तुम्हाला सभा घ्यायची तर मोठमोठे पटांगण पडलेले आहे, तुमचे कॉलेज पडलेले आहे, तुमच्या शाळा पडलेले आहे, मोठमोठे ग्राउंड आहे, कोटीच्या कोटी निधी आणतं. मग त्याच्यातून तुम्हाला काय झालं? बरं, लिमिट दिलेलं आहे तुम्हाला खर्चाचं. मग आमच्या खर्चाच्या लिमिटमध्ये आम्हाला नगरसेवकाला तुम्ही लिमिट किती दिलेलं आहे? आजची सभा नगराध्यक्षाच्या खर्चातून होईल का हो साहेब? झाली असेल का? एवढंच आमचा सर्वसामान्याचा विचार आहे आणि प्रश्न आहे. तरी आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. आमचे हे जे उमेदवार आहे हे सर्वसामान्य आहे. तरी आमचं असं मत आहे की आमच्या सर्व शिवसैनिक आणि रणरागिणी यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं. आमचं सर्वांचं चिन्ह आहे मशाल. आणि या सर्वांना येत्या 2 डिसेंबरला आपण सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळपर्यंत मतदान चालू आहे. तरी यांना सर्वांना भरघोस मताने निवडून द्या ही आशा बाळगतो. आणि आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते, आमचा निकाल काही लागू, XYZ काही लागू, आमचा हा लढा चालू राहणार आहे. 2 तारखेनंतर आमचा निकाल काही लागलो तरी आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. नाही झालं तर तुम्ही कोपरगावच्या जनतेला तुम्ही जे काम, म्हणजे आम्हाला जे नजरेतून दिसतं, आजपर्यंत गावासाठी आम्हीच भांडलेलो आहे, तर त्यामुळं आम्हाला माहिती आहे कोणतं काम प्रथम करायचंय. त्यामुळं कोपरगावच्या जनतेला सगळ्यात पहिले आम्ही कामं झालेलं दिसणार. आणि कोपरगाव हे स्मार्टचे हे गाव नाही राहणार. कोपरगावचं नाव आम्ही बदलणार, कोपरगाव शहर करणार. आणि गाव आपलं आहे, गावाचा विकास बी आपणच करणार. त्यामुळे तुमचं एक मत कोपरगाव शहराला न्याय आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तुम्ही लोकांनी ठरवायचंय कोण काय आहे हे तुम्ही ठरवून मतदान करायचं आहे. सर्वांनाच एक तो सांगतो का मोठ्या माणसाला काय मतदान करणार का सर्वसामान्यांना? हे सर्वसामान्य उमेदवार हे रस्त्यावरचे आहे. एक तुम्हाला कुठे आवाज मारला तर तुमच्याकडे येऊ शकतात. कोणी यांना अडवू शकत नाही.
यांच्याकडे काय ऑफिसेस आहे ना, EC ऑफिस नाहीये. हे सर्वसामान्य दुकानदार, सर्वसामान्य रोजगार काम करणारे लोक आहे. हातावरचे पोट भरणारे लोक आहोत आम्ही. यावरून आपण विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना सांगतो, परत एकदा आवाहन करतो, 2 तारखेला आपण मशाल चिन्हावर, सर्व चिन्हावर बटन दाबून सर्वांना, कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांनी या मशाल चिन्हावर आणि सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.